वाघेरे पाड्याच्या एंट्रीला आता आम्ही सुरुवात केलेली आहे. ज्यावेळेस मी आलो होतो त्यावेळेस तिथे सगळे दगडाचा असं सगळं साम्राज्याचा दगडाचा रस्ता होता. आता इथे थोडस चेंजेस दिसतात मला चांगले पाड्यापर्यंत जायला, कारण इथे लाईट वगैरे दिसत आहेत आणि हा डांबराचा रस्ता दिसतोय. तर हे पुढे गेल्यानंतर परत एकदा आम्हाला वळावं लागेल. रस्त्याला पूल आहे, ते एका गाडीचं गोदाम पण दिसतंय. मध्ये प्रकरण झालं होतं की ह्या भागातल्या ज्या आदिवासी जमिनी होत्या, काही गैर आदिवासी लोकांनी त्या त्यांच्या नावावर केल्या होत्या चुकीच्या पद्धतीने. वाघेरे पाड्याची ही शाळा आहे जिल्हा परिषदेची, मारळ तालुका कल्याण त्याच्यामध्ये आहे. आणि आता शाळा आज 15 ऑगस्ट असल्यामुळे ध्वजारोहण तर झालेलं आहे आणि 4थी पर्यंत इथे विद्यार्थी असतात असं सांगतायत लोक. वाघेरेपाडा 20 वर्षापूर्वी मी जसा बघितला होता त्याच्या सुधारण्यापर्यंत कॉन्क्रीटचे रस्ते तर आलेले आहेत, त्यांचे घर देखील थोडी काही ठिकाणी पक्की घर आहेत, काही ठिकाणी मातीची घर आहेत. आता हे घरकुल योजना जी असते ना त्याच्यामधून दिले जातात. हे मातीचं घर आहे आणि कॉन्क्रीट रस्ते असे केलेले. थोडस बघूया आपण, कारण ते पुढे पण अजून काही भागात जे आहे ते बरेच चेंजेस झालेले दिसत आहेत. म्हणजे म्हणजे मी जेव्हा आलो होतो साधारण 20 वर्षापूर्वी तेव्हाच परिस्थिती आहे. बरं आता इथपर्यंत तुम्हाला कॉन्क्रीट दिसते शाळेच्या समोर. आता पुढे हा एक विद्यार्थी आहे, तुझं नाव काय, हा कुठल्या शाळेत जातो, तो मोबाईल आहे त्याच्या हातात. काय कुठली शाळा आहे तुझी रे? शाळा कुठली आहे तुझी? हा कुठली आहे? बोल बोल. बरं तुझं नाव तर सांग. हा वाचतोय. काय नाव काय तुझं? नाव काय? बरं बोलत नाही. आता गावामध्ये आहे ना थोडस आपण जाऊया. रस्ते कॉन्क्रीटचे आहेत पण ते असे चिरा पडलेले आहेत बघा. हे काम आहे, कळालं का? हे रस्ते कधी झालेले आहेत ते साधारण इथले लोक सांगू शकतील की रस्ते इथे कधी झालेले आहेत. तर आदिवासी पाड्यांची जी सुधारणा आहे ती झालेली काही प्रमाणात. फक्त तिथं जो रस्ता कॉन्क्रीटचा जो झालेला आहे तो लाईट्स वगैरे आलेले आहेत. लोकांची घरं थोडीशी पहिली मातीची होती, आता थोडीशी सिमेंटची घरं झालेली आहे. आणि काही लोकांची घरं सुधारलीत, काही लोकांची घरं नाही सुधारलीत. कॉन्क्रीटचा रस्ता काही ठिकाणी आहे व्यवस्थित, काही ठिकाणी कॉन्क्रीटचा रस्ता जो आहे तो खराब झालेला आहे. मातीची घरं बघा, ही अशी जुनी घरं, कौलारू घरं. ही कौलारू घरे मातीची आहे. आता ही फार जुन्या काळामध्ये ती बांधलेली घरं असतील. ही अशी घरं तुम्हाला मुंबई पासून जवळच्या अंतरावर तुम्हाला हे बघायला मिळेल. त्यांच्याशी बोलूया. मावशी काय आणलं तुम्ही ते? काय आहे ते? शेड आहे ते शेड. काय म्हणतात त्याला? चड्ड दाखवता कसं, म्हणजे काय करता काय त्याच्याने? काय करतो आपण ते याच्यासाठी ना? कशासाठी? ते आता येतील ना काय काय? नाही नाही सांगा, बिंदास घाबरू नका. नाही नागपंचमीसाठी. मग ते कितीचा असं तो माल असेल? नाही आता ते काय होईल ते वेळ जुड्या बांधायला लागतात. मग ते तुम्ही विकणार? हा एक विकणार. जुडी कितीला विकणार? ती जाते 10 रुपयाला का 5 रुपयाला. कुठं विकणार ते? हे कल्याण मध्ये मार्केटला, फुल मार्केट. इतर वेळेस मग तुम्हाला काय काम? हा इतर वेळेस काम काय असतं? नाही काम कायच ना, आमचा हेच धंदा. आंब्याचा पाला, निंबाचा पाला. आज आपला भारताचा स्वातंत्र्य दिवस आहे, ते तुम्हाला माहितीये? हा माहितीये? आहे ना माहित. हा का? मग गावामध्ये सुधारणा झाली का सगळी? हा हे काय असं चालला रोड फुटत वापस. कधी बनलेला रोड? ह्यो कधीच बनलाय ना. मग परत बनला नाही? नाही अजून बनवला, एकच बारे बनलाय. लाईट कधी आली या आदिवासी पाड्यात? बाबा लय वर्ष एवढं माहित नाही मला. नाही का? हा अरे माझी. आली. हा आता काय नाहीये इकडे या पाड्यामध्ये? हा
काय नाहीये? आता ना हे काय हा, पाणी वगैरे येतं? हा पाणी येतं ना नालाला. रोज येतं? हा आहे ना सोय नालाची. सोय आहे? पाण्याची. बरं. त्यांचा मुलगा आहे? मुलगा आहे तो. मुलगा आहे. किती शिकलाय तू? नाही 9वीला नाही गेलो. का? नाव काय तुझं? जयेश. हा? जयेश जयेश. हा. आडनाव? हिरवे. हिरवे आहे. जयेश हिरवे. वाघेरे पाड्यातला. मग पुढे शिक्षण का थांबवलं तू? नाही असंच जबरदस्ती म्हणजे काय झालं? असंच नाही गेलो. कारण काय झालं? नाही गेलो आम्ही मित्र होतो ना तिघे जण. हा. ते आम्ही तिघही पण सोडून टाकलं. 3 मित्रांनी शिक्षण. मग पुढे तुम्हाला वाटलं नाही शिकावं? हो ना शिकावं तेच. वाटलं नाही का त्याला. हा? आणि वाटतं शिकलीच होता ना. 9वीत शिकला. 9वी शिकलो. पुढे शिक्षण घ्यायचं ना मग. कुठल्या शाळा होती ती? रायत्या. सोडून दिलं? हा सोडून दिलं कधीच दिलं. अच्छा. हा. मग आता काय काम करतो वगैरे? नाही आता आहे कामाला आहे. आता हा. आईच्या मागे गेलो जरा. हम्म. आई बोलली जा त्याच्यामुळे गेलो. चला, थँक्यू. पूर्वी एकदा गणपतीची स्टोरी करायला आलो होतो. पुढे जे गाव तुम्हाला मी सांगितलं ना, तिथे जायला सगळे दगड होते. म्हणजे आता तरी तो कॉन्क्रीटचा रोड इथपर्यंत दिसतो. आता काही लोकांची प्रगती झाली, काही लोक शिकलेत, काही लोक संघर्ष करतायत. आज इथे हे घर कुणाचं आहे? काय नाव तुमचं? माया माया काय? माया सुरेश मरकडे. मरकडे. तर आज भारतात स्वतंत्र दिवस आहे. तुम्हाला माहिती? हो. मग कसं सेलिब्रेशन केलं? कसं केलं सेलिब्रेशन? काय केलं? हा? तू काय केलंस? काय केलं? तू शाळेत जाते का? हो. कितवीला आहे? 6वी. हा? 6वी. 6वीला आहे? कुठल्या शाळेत आहे? महाराष्ट्र मित्र मंडळ. कुठं आली ती? विलासनगर 1. हो का? अच्छा. मग मला एक सांगा, इथे तुम्हाला ज्या सुविधा मिळायला पाहिजे त्या भेटतात सगळ्या? हो. भेटतात ना. तर मग हे असे रस्ते, पाणी वगैरे हो. भेटतात. हम्म. ते सगळं आहे. हो. मग तुम्ही समाधानी आहात? हम्म. आदिवासी पाडा पहिला कसा होता आणि आता? तो तुमचं घर तर पक्क दिसत नाही मला. नाही ना. घरकुला येऊन घर 2-3 वेळा येऊन गेली तरी हा? पण काय घरकुल आता येत हप्ता नाही. बिप्ता नाही पडला असं. हप्ता बिप्ता काहीच पडत नाही. कसला हप्ता? घरकुलाचा मिळाला नाही? नाही. कारण काय? 2 वर्ष झाली आम्ही तिकडं कल्याणला पण जाऊन आलोय. बोलतं दिलाय हप्ता. आम्ही गोयलीमध्ये गेलो. सांगितलं का घरकुलाचा हप्ता पडलाय का? बोलतं नाही. किती पैसे मिळतात? आणि पहिला हप्ता 15,000. हा. मग नंतर काय माहिती कसं या किती नंतर पैसे मिळतात तुला माहिती? हा कोण आहे? टोटल पैसे टोटल मला नाही हे माहिती. कोण आहे? पोऱ्या आहे माझा. ये पुढे ये. तू काही शाळा बिळा शिकला का नाही? हो शिकलोय. काय किती पैसे भेटतात? ये पुढे ये ना, पुढे ये. अं, हा. पैसे टोटल पैसे 1,20,000 भेटतात घरकुलाचं. मग तुम्हाला कोणा भेटलेच नाही? नाही भेटले. या गावातल्या अर्ध्या लोकांना भेटले, अर्ध्यांना नाही भेटले. अच्छा, मग असं का करतात सरकार? काय माहित आता त्यांचं असं त्यांचं काय काय. माहिती त्यांचं हा. काय होत असेल काय नाही. तू किती शिकलाय? मी शिकलोय 11वी पर्यंत. शिक्षण चालू आहे आता? नाही आता नाही. का? बंद केलं, आता कामाला जातोय घरी. का बंद का केलं शिक्षण? काय आता घरची आमची परिस्थिती. परिस्थितीच बघून काय? परिस्थिती बघून कामाला जायला लागलं ना. हे मुलं आहेत? नाही ती बाजूची आहेत. हे तुम्हाला किती मुलं आहे? 2 आहेत. अच्छा. तिथं मुलगी पण एक होती ती. हो. ती कोण आहे? ती माझी सून. सून? अच्छा. ओके. बघा, प्रॉब्लेम्स असे आहेत की काही लोकांना सरकार पैसे देतं घरकुलाच्या नावाने, काही लोकांना ही अशी त्यांची परिस्थिती असते की त्यांना संघर्ष करावा लागतो. ते विचारायला जातात की आमच्या पैशाचं काय झालं, हप्त्याचं काय झालं. इथले लोक त्याला हप्ता बोलतात. एकूण जी अमाऊंट भेटते ती त्यांनी तुम्हाला सांगितलेली आहे. आता आपण पुढची पण माहिती घेऊ आणि पुढे एका गावामध्ये जाऊ.